नमस्कार, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे पोर्ट सवाकीनमध्ये. बंकर पण येणार आहे, स्टोअर पण आहे, थोडंफार फ्रेश वॉटर पण आहे वाटतं. मागच्या वेळी आम्ही फक्त पाणी घ्यायला गेलो होतो. तर मी मागच्या वेळी 2 व्हिडिओ टाकले, त्याच्यामध्ये पण असंच बोललो पोर्टसुद्धा. पण आम्ही आता अँकरला आहोत सवाकीनला. सेमच आहे, फक्त दोन्ही पोर्टच्या मध्ये 35 ते 40 नॉटिकल माईलचा डिफरन्स आहे, म्हणजे अंतर आहे. सो आता मी चाललो, मी जातो वरती, दाखवतो तुम्हाला कसं असतं, कशी शिप चालवली जाते वगैरे वगैरे. तर जाऊया, बघूया काय होतंय पुढे. तुम्ही ते बघत असाल अँकर वरती घ्यायला चालू आहे. आम्ही आता निघालो आहे पोर्ट सवाकीनला आणि अँकरेज एरियापासून थोडं लांबच आहे पोर्ट. आय थिंक 12 ते 13 नॉटिकल माईल एवढं अंतर आहे त्याच्यामध्ये. तुम्ही इथे बघू शकता इंजिनमधून कशा प्रकारे वाफ निघते. खूप जास्त हीट होतात इंजिन. आणि आमच्या या शिपला 2 इंजिन आहेत आणि इंजिनचा व्हिडिओ अजून मी टाकला नाही आहे, तो लवकरच टाकेन. इथे आवाज पण खूप आहे. जेव्हा इंजिन दोन्ही पण बंद असतील तेव्हा मी टाकेन एक चांगला व्हिडिओ. बघू शकता सगळीकडे पाईपलाईनच आहेत. आणि हा आहे टेलिग्राफ इंजिन कंट्रोल रूम. खूप मोठा आहे, मी जास्त घेतला नाही आहे आता. तर इंजिन चालले हाफ अहेडवरती. तर आम्ही आता मार्गस्थ झालो आहे पोर्ट सवाकीनला. आत्ता मी आलो आहे शिपच्या मागच्या साईडला आणि आमच्या शिपला 2 इंजिन आहेत, त्यामुळे तुम्ही प्रोपेशन पण बघू शकता किती जोरात होत आहे ते. 15 ते 20 मिनटं पुढे आलं आणि तुम्ही बघू शकता परत शिप आम्ही वळवली आहे. त्याचं कारण असं आहे की तिकडून दुसरी शिप येते. खरं तर आम्हीच पहिलं इनबाउंड होतो, म्हणजे आतमध्ये जाणार होतो, पण आम्हाला थोडं लेट झाल्यामुळे त्या शिपला पहिलं आतमध्ये घेतलं जातं आहे. सो आता ती जाईपर्यंत तर वेट करावं लागणार आहे. कमीत कमी अर्ध्या तासाच्या वेटिंगनंतर आता आम्ही निघालो पोर्टमध्ये. तर तुम्ही पुढे डाव्या साईडला बघताय तो एक बॉय आहे, म्हणजे पोर्टचे एंट्रन्स आहे. खूप शालो वॉटर आहे आणि खूप डेंजरस पण पोर्ट आहे ॲज कम्पेअर बाकीचे. हे डाव्या साईडला आले ते पायलट बोट आहे. पायलट म्हणजेच म्हणू शकता तुम्ही की पोर्टमधला एक कॅप्टन असतो, तो आपल्या शिपवरती येतो पोर्ट एंट्री करायच्या अगोदर, जेणेकरून आपण शिप त्या कट्ट्याला लावू शकतो, म्हणजे थोडक्यात बर्थिंग करू शकतो. दोन्ही साईडने पण जमीन दिसत असेल. नदी एवढाच एरिया आहे, जास्त मोठं पण पोर्ट नाही आहे हे. इथे समोर बघा, इथे डाव्या साईडला पण शिप आहे. ही लाईव्ह स्टॉक आहे, जो मी मागचा व्हिडिओ पाठवला आहे तिथे. इथे लाईव्ह स्टॉक लागतात. डाव्या साईडला एक लाईव्ह स्टॉक आहे. इथे मध्ये एक शिप बुडलेली आहे, क्लिअर दिसत नाही, नंतर भेटलं दाखवेन. एक टँकर आहे. ही उजव्या साईडला पण एक रोरो लागली आहे. याला स्टारबोर्ड साईड, पोर्ट साईड असं म्हणतात, पण समजावं म्हणून मी ते तुम्हाला डाव्या साईडला आणि उजव्या साईडला असं बोलतोय. तर आता बघू, आपले इथे डाव्या साईडला आपली शिप उभी राहणार आहे. आता तुम्ही इथे बघत असाल कशी टर्न केली जाते. ही जी शिप टर्न होते ती टगच्या सहाय्याने, टग बोटच्या सहाय्याने. त्याच्यामध्ये थोडाफार रोल हा इंजिनचा पण असतो, प्लस जास्त तर रोल टगचाच असतो. टगने पुश किंवा पुल करून शिपची बर्थिंग केली जाते. ह्या ज्या 2 तुम्ही बघताय त्याच टग बोट आहेत, खूप छोट्या आहेत, एक पुढच्या साईडला एक मागच्या साईडला. याच्या सहाय्यानेच बर्थिंग केली जाते. तर आत्ता आम्ही पोचलो आहे सुदानला, पोर्टला. डिझेल घ्यायला आलो आहे, दाखवेन मी तुम्हाला. बाहेरचं दाखवतो कसं आहे काय आहे. बाहेरचा एरिया बघून, पोर्टची हालत बघूनच तुम्हाला समजेल की सुदानमध्ये किती गरिबी आहे. गरिबी पण त्यांच्या सिव्हिल वॉरमुळे आहे. 2 गट आहेत, आपापसामध्ये भांडणं चालू आहेत त्यांची, त्यामुळे सिव्हिल वॉर त्यांचा 2023 पासून जोरात चालू आहे. पहिल्यापासूनच चालू आहे, पण 2023 पासून थोडं जास्त आहे. तो दाखवतो पोर्टमध्ये काय काय कसं आहे ते. तुम्ही इथे बघत असाल सर्व पॅलेट्सच आहेत. मी मागे एक व्हिडिओ पण टाकला याच्यावरती, जो कार्गो आम्ही पण स्वतः घेऊन आलो होतो. सर्व पॅलेट्स आहेत आणि या पोर्टला सर्व रोरोज लागतात. कार्गो कुठलीच वेसल लागत नाही, कारण कार्गो वेसल असेल तर त्याला क्रेन वगैरे याची मदत लागते. इथे जो सर्व तुम्ही कार्गो बघताय, इथे ट्रेलर वगैरे आहेत आणि ह्या इथे गाड्या पण आहेत, या सर्व त्या रोरोमधूनच येतात. तुम्ही मागच्या साईडला पण बघत असाल एक रोरो उभे आहे आणि ही पॅसेंजर आहे. रोरो प्लस पॅसेंजर अशी आहे.
तुम्ही समोरचा भाग पण बघा किती जवळ आहे. जास्तीत जास्त 300, 350, 400 मीटर असेल जास्तीत जास्त. आणि हा इथे समोर एक प्लांट आहे. CNG LPG कार्गो कसला एवढं काय अंदाज नाही आहे, पण एक प्लांट आहे इथे समोर. ते समोर सगळ्या शिप लागल्यात ज्या तुम्हाला मी येताना दाखवल्या. इथे पण लागल्यात काही वेसल्स. आणि तुम्ही विचार करत असाल शिप पोर्टला उभी कशी राहते, तर हे बघा इथे रोप्स आहेत, मुरिंग लाईन्स. हे अशा प्रकारे पोर्टला कनेक्टेड असतात. आणि याच्याच कुठली पण शिप असो याच्याच सहारे, अशा रोपच्या सहारे उभी राहते. इथे बघा इथे पुढून 2 टाकलेत, मागे पण टाकलेत. तुम्हाला मागे नंतर खाली जाऊन दाखवेन. आणि हा असा आहे पोर्टची कंडिशन पण खूप म्हणजे अशी एकदम पण चांगली नाही आहे. आणि ही इथे एक रोरो लागले आणि त्याचबरोबर इकडे पुढच्या साईडला एक वेसल आहे जी बुडाली आहे. ही रोरो प्लस पॅसेंजर आहे. जिथे मागच्या साईडला तुम्ही बघताय ती आता निघायच्या कंडिशनमध्ये आहे. इथे बघा इथे समोर त्याचा अँकर टाकला आणि या अँकरच्या सहारेच रोरो उभी राहते. जर चान्स भेटला तर मी तुम्हाला दाखवेन पूर्ण व्हिडिओ कशी रोरो बर्थिंग केली जाते. तर ही बाहेरून अशी दिसते, एवढी मोठी अंदाज पण नाही आपण लावू शकत, एवढी मोठी वाटते. खूप लांब आहे, खूप मोठी उंच पण आहे. आणि हा पुढचा हिस्सा त्याला बो बोललं जातं. ते एवढं मोठं नाव लिहिलेलं लेडी रोज. आणि अशा रोप्सने कनेक्टेड आहे. आणि इथे बघू शकता इथे आहे अँकर. आता खूप छोटा दिसतोय, ॲक्च्युली एवढा छोटा नसतो. आणि रोप्स मी तुम्हाला संध्याकाळी पण दाखवल्या. अशा प्रकारे पोर्टला कनेक्टेड असतात, त्यामुळे शिप एका जागेवरती उभी राहते. इथे खालती पण काही रोप्स पडल्यात, मागच्या साईडला दाखवतो. हे बघा इथे बघू शकता तुम्ही किती मोठे रोप्स आहेत, पूर्ण हातात पण येत नाही आहे. हे बघा बघू शकता. आणि ही जी लॅडर बघता ती पूर्ण पोर्टला खाली टच होते, पण ती आता आम्ही ओपन केली नाही आहे. हा समोर इथे टँकर बघतो तो डिझेलचा आहे. बंकर पण आलं आहे, पण पूर्ण शिप दाखवतात ते तुम्हाला. इथे मोठं कंपनीचं नाव आहे लेजंड लाईन. आणि हे मागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता, ही एवढी लांब आहे. आणि मागच्या साईडला पण सेमच आहे, जसे रोप्स पुढच्या साईडला होते तसे मागच्या साईडलाच. हे अशी पोर्टला पुढच्या साईडला गेले त्याला स्प्रिंग लाईन बोलतात. आणि मागच्या साईडला आहे ती ब्रेस्ट लाईन किंवा हेड लाईन असं बोललं जातं. त्यामध्ये पण खूप वेगळं क्लासिफिकेशन आहे. या दुसऱ्या शिपच्या पण लाईन बघू शकता. प्रत्येक शिप ही अशाच प्रकारच्या रोप्समुळे पोर्टला कनेक्टेड असते. आणि या इथे खालती अशा त्याला कनेक्टेड अजून छोट्या लाईन्स आहेत, जेणेकरून ते रोप्स बाहेर काढायला इझी होईल. आणि या दुसऱ्या शिपचं पण बघू शकता सेमच आहे. त्यांच्यावर मागच्या साईडला रॅम्प आहे. हे रोरो वेसल अशी बर्थिंग होते. आम्ही सध्या एका साईडने झालो आहे, कारण की आम्हाला कार्गो वगैरे नाही आहे. त्याच्या पुढच्या साईडला पण अजून एक शिप आहे, पण रॅम्पला अशी कनेक्ट असते. आम्ही अशी अलॉंग साईड झालो कारण की आम्हाला फक्त स्टोअर आणि पाणी वगैरेच घ्यायचं आहे. हे ते टँकर आला आहे डिझेलचा आणि बंकरिंग पण चालू झालं आहे. आता मी थोडं जातो वरच्या साईडने पण तुम्हाला दाखवतो शिपवरून की कसं काय असतं ते. हे बघा इथे समोरून मुरिंग रोप आलेत. बोलाडमध्ये त्याला टाकलं आहे. बोलाडमधून समोर पनामा बोमधून बाहेर गेला आहे. अशी सर्व अरेंजमेंट असते. इथून आमच्या इथून 2 गेलेत. ते जे दुसरे बघतायत 2 रोप आहेत ते समोरच्या शिपचे आले. सर्व सेमच असतात. त्या शिपचा रॅम्प ओपन आहे. ही रोरो प्लस पॅसेंजर आहे. बाकी सर्व आहे ते सर्व लोडिंग वगैरे, माणसं वगैरे, गाड्या वगैरे खूप लागल्यात. या साईडला पण सेम आहे. या विंडलासमधून रोप्स गेलेत. या साईडला पण इथे थोडं बांधलं आहे. आमचा एक रोप्स तुटलेला नवीन येणार आहे. या साईडला पण बघू शकता पनामा बोमधून गेलेत बाहेर डायरेक्ट. पूर्ण ऑपरेशन हे सेमच असतं. सगळ्या शिप्स या सेमच रोप्सने कनेक्ट केल्या जातात. समोर बघू शकता त्या शिपचं कार्गो डिस्चार्ज करायचं म्हणजेच बाहेर काढायचं काम चालू झालं आहे.
रोरो या जास्त वेळ थांबत नाहीत, लगेच 4-5 तास 7-8 तास जेवढं त्यांना फटाफट होईल तेवढं ते लगेच निघतात. कार्गो वेसलसारखं ते जास्त वेळ थांबत नाही. त्यानंतर बघता बघता बंकरचे म्हणजे डिझेलचे एक सोडून 2 टँकर आले होते. आम्ही 50 टन डिझेल घेणार होतो, दोन्ही पण टँकर डिझेलचे आहेत. थोड्या वेळात बंकरिंग चालू होईल. आता मी आलो आहे खालती, बघू शकता इथे 2 टँकर लागलेत आणि वेसल पण बघा एवढी मोठी दिसते. बाहेरून पेंट वगैरे सगळं केलं आहे, पण आतमधून करायचं आहे कारण तो ड्रायडॉकला जाऊन होणार आहे. एकदा बघू शकता असे रोप्स आहेत. या पोर्टला लाईट व्यवस्था किंवा साफसफाई वगैरे एवढी पण नाही आहे. बघता बघता स्टोअर पण आलं होतं, मग ते क्रेनच्या सहाय्याने वरती घ्यायचं काम चालू होतं. बाय हँड खालून वरती घेऊन जाणं एवढं पण इझी नाही आहे. आणि एक गोष्ट बघा, इथे स्टोअर पण एवढ्याशा छोट्याशा गाडीमध्ये घेऊन आले आहेत. 10-15 दिवसाचं स्टोअर आहे. प्लस आम्ही आता सौदीला जाणार आहे, सो तेव्हा एकदम मोठं स्टोअर येईल. पण नॉर्मली बघता अशा गाडीतून पण येत नाही, पूर्ण त्याचं प्रॉपर येतं. पण आता काय बोलणार, सुद्धा नाही शेवटी. सो अशा प्रकारे आलं आहे. हे बघू शकता इथे गाड्या पण लागल्यात खूप साऱ्या, ज्या मगाशी रोरो वेसल लागलेली त्यातूनच या सर्व डिस्चार्ज झाल्यात. हा कार्गो आम्ही घ्यायला परत या पोर्टला येणार आहे. आता बाहेर अँकरला जाणार आहे, परत इथे येणार आहे. आणि बघू शकता डिस्चार्जिंग इथे चालू आहे, गाड्या काढायचं काम चालू आहे. बाहेर खूप आवाज येतो आहे, हो काय आहे. हे आमचे दोन माणसं आमच्या शिपशी फिरायला चाललेत, मला बघून घाबरलेत. या सर्व ज्या तुम्ही गाड्या बघताय त्याच शिपमधून डिस्चार्ज केल्यात. किती मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यात तुम्ही बघू शकता. सर्व नवीन आहेत, क्लास 1 आहेत. आणि हे इथे काय आहे, एवढी रांग कसली आहे. अच्छा, ती शिप जायला रेडी आहे, त्यामुळे पॅसेंजर असल्यामुळे ते लोक सर्व लाईनमधून शिपमध्ये चढत आहेत. ही जी तुम्ही मागच्या साईडला जी शिप बघताय ती आता रेडी आहे सौदीला जाण्यासाठी. या शिप्स फक्त सौदी टू सुदान यामध्येच ट्रेड करतात, कारण की मक्कामध्ये जाणारी लोकांची संख्या खूप जास्त आहे. तर ठीक आहे, आजपुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.